हे गाइस, वेलकम टू माय सेकंड लेक्चर्स. या लेक्चर्समध्ये आपण काय बघणार आहोत की जे काही आपण फर्स्ट लेक्चर मध्ये जे बघितलंय ते कंबाईन करून शिकूया, म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेक्चर सुद्धा कळतील. सो आपण काय काय बघितलेलं. सो आय वुड से तीन आहे ना, ऍटलीस्ट तीन पार्ट्स आपण बघितलेले भाषेतले. कोणते? तर फर्स्ट बघितलेला बी फॉर्म, सेकंड ऍक्शन फॉर्म आणि थर्ड हॅव फॉर्म. ओके, मग आता यामध्ये ना ऍक्शन बी फॉर्म मध्ये काय येतं तर एम इज आणि आर. एम इज आर या तिघांचाही मराठीमध्ये अर्थ होतो आहे. हेच ह्याच जर का एम इज आणि आर बरोबर जेव्हा तुम्ही आयएनजी यूज करता त्यावेळी मराठीत अर्थ होतो करत आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हॅव किंवा हॅज यूज करता या दोघांचाही अर्थ होतो त्याच्या जवळ आहे, त्याच्याकडे आहे, किंवा त्याचे आहे, किंवा लाईक त्याला आहे, त्याला वेळ आहे, त्याला एक बहीण आहे. अशा प्रकारची वाक्य बनवण्याची आपण. मग आपण हे तीन स्ट्रक्चर्स बघितले. एमिजार आहे, वॉच एमिजार प्लस आयएनजी करत आहे, अँड हॅव हॅज म्हणजे त्याच्याजवळ आहे. सो आता मी एकेकाना फोटो दाखवतो. सी, इफ यू कॅन सी दिस इज द हु इज ही. या पिक्चर कार्डवरून आपल्याला यांना तीन सेंटेन्स बनवायचे. कोणते? तर फर्स्ट फोटोग्राफर. सो आपल्याला सांगायचं आहे की तो कोण आहे. सेकंड तो काय करत आहे आणि त्याच्या जवळ काय आहे. ओके, कोण आहे सांगताना मी काय बोला, ही इज अ फोटोग्राफर. काय बोलला आपण? ही इज अ फोटोग्राफर म्हणजे तो एक फोटोग्राफर आहे. सेकंड, आता तो काय करत आहे, ही इज कॅप्चरिंग फोटोज म्हणजे तो फोटो काढत आहे. सेकंड, त्याच्या जवळ काय आहे हे जर सांगायचं असेल तर आपल्याला यूज करायचं ही हॅज. थर्ड पर्सन सिंगल असेल तर आपण हॅज यूज करतो. सो येणार ही हॅज अ कॅमेरा. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस थ्री सेंटेन्सेस लाईक ही इज अ फोटोग्राफर, ही इज कॅप्चरिंग फोटोज, अँड फायनली ही हॅज अ कॅमेरा. क्लिअर? विल गो फॉर द नेक्स्ट पिक्चर. आता इथे कोण आहे? पेंटर. सो वी कॅन से शी इज अ पेंटर. गर्ल आहे ना, सो वी शुड से शी इज अ पेंटर. सेकंड, ती काय करत आहे? शी इज पेंटिंग अ पिक्चर, कलरिंग अ पिक्चर, ड्रॉइंग अ पिक्चर. यू कॅन से एनीथिंग. अमेझॉन नंतर कंपल्सरी तुम्हाला काय यूज करायचं आहे? आयएनजी. दॅट्स इट. अर्थ होतो करत आहे. शी इज कलरिंग पिक्चर. शी इज कलरिंग अ पिक्चर म्हणजे ती एक चित्र रंगवत आहे. शी हॅज, तिच्याकडे काय आहे? शी हॅज मेनी कलर्स. शी हॅज मेनी कलर्स. शी हॅज नंतर अ का नाही यूज केला मी, कारण कलर्स जास्त आहेत. सो वी कॅन से शी हॅज मेनी कलर्स. एकच कलर असेल तर सांगा शी हॅज अ कलर. ओके, कारपेंटर. सो वी विल से ही इज अ कारपेंटर. तो काय करतोय तर तो कटिंग करतोय, वुड कटिंग करतोय. ही इज कटिंग अ वुड. ही इज कटिंग अ बोर्ड. त्याच्याकडे काय आहे? सो ही हॅज कटर मशीन. त्याच्याकडे कटर मशीन आहे. ओके, नेक्स्ट पिक्चर बघूया. हु इज शी? शी इज अ लायब्ररियन. म्हणजे फर्स्ट सेंटेन्स काय आलं? शी इज अ लायब्ररियन. सेकंड, ती काय करत आहे? शी इज अरेंजिंग बुक्स. ती बुक्स अरेंज करत आहे. थर्ड, तिच्या जवळ काय आहे? शी हॅज मेनी बुक्स. नेक्स्ट वन, सपोज मला सांगायचं आहे नेक्स्ट वन कोण आहे बघूया आपण. नर्स. सो वी वुड से शी इज अ नर्स. शी इज काय करते? सपोज मला सांगायचंय हॉस्पिटलमध्ये काम करते. सो आय वुड से शी इज वर्किंग इन हॉस्पिटल. अँड तिच्या जवळ काय आहे? शी हॅज मेडिसिन ट्रे. शी हॅज मेडिसिन ट्रे. ओके, नेक्स्ट वन, पॉलिटिशियन. सो आय वुड से तो कोण आहे? पॉलिटिशियन आहे. ही इज अ पॉलिटिशियन. ही इज गिव्हिंग अ स्पीच. तो भाषण देत आहे जर सांगायचं असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये ना ही इज गिव्हिंग अ स्पीच. आणि त्याच्या जवळ काय आहे? ही हॅज अ माईक. ही हॅज अ माईक किंवा ही हॅज अ रिटन स्पीच. त्याच्याकडे लिहिलेलं स्पीच आहे, तो ते बघून बोलतोय. ओके, लेट इट बी. सो दिस इज ऑल अबाउट. तीन सेंटेन्स आपल्याला कळत असतील. नेक्स्ट पिक्चर बघूया आपल्याला. ओके, हु इज हे? ओके, डॉक्टर. सो कसं आहे ना, ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. सेकंड, तो काय करत आहे? ही इज चेकिंग अ पेशंट. ही इज ट्रीटिंग अ पेशंट. यू कॅन से एनीथिंग. त्याच्याकडे काय आहे? ही हॅज अ स्टेथोस्कोप. त्याच्याकडे स्टेथोस्कोप आहे. नेक्स्ट वन, स्वीपर. ओके, आता स्वीपर मध्ये सेंटेन्स असे ना, ही इज अ स्वीपर. तो स्वीपर आहे.
ही इज काय करतोय तो रस्ता साफ करत आहे. ही इज क्लिनिंग द रोड. आणि त्याच्या जवळ काय आहे? सो ही हॅज अ ब्रूम. त्याच्याकडे ब्रूम आहे. नेक्स्ट वन, चिल्ड्रन. आता अनेक आहेत, दोघे आहेत ना, एक तर नाही आहे, दोघे आहेत. सो वी वुड से दे आर चिल्ड्रन. म्हणजे ती मुलं आहेत. ती काय करत आहेत? तर दे आर प्लेइंग क्रिकेट. आणि त्यांच्या जवळ काय आहे? दे हॅज येणार का? ऑब्विसली नाही येणार. दे हॅव क्रिकेट किट. म्हणजे त्यांच्याकडे क्रिकेट किट आहे. क्लिअर? विल गो फॉर द नेक्स्ट वन. एडव्होकेट. ही इज अन ॲडव्होकेट. आता ॲन का आलं? सो वेन एव्हर देर इज, आपण स्कूलमध्ये असं काही रूल ऐकलेला, AEIOU यांनी प्रनाउन्स होणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या अगोदर काय येतं? ॲन. मग ॲडव्होकेट हा शब्द ए म्हणजे ए ने प्रनाउन्स होतो तो. ॲडव्होकेट हा प्रोनाउन्सिएशन काय आहे? ॲडव्होकेट. म्हणजे आपण आहे ना, हे डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. सध्या लक्षात ठेवा, EIU ने प्रनाउन्स होणाऱ्या शब्दांच्या अगोदर आपण ॲन यूज करतो. म्हणून आपण इथे काय यूज करणार? ही इज अ ॲडव्होकेट न यूज करता ही इज ॲन ॲडव्होकेट. सेकंड, ही इज काय करतोय तो? कोणाकडे तरी बोर्ड दाखवतोय ना, मग त्याला इंग्लिशमध्ये ही इज पॉइंटिंग समवन. ही इज पॉइंटिंग समवन. नेक्स्ट वन, तो काय करत आहे किंवा त्याच्या जवळ काय? सो ही हॅज व्हॉट? ही हॅज ब्लॅक कोट. ही हॅज बुक्स. ही हॅज बुक्स का बोललो? का हॅज नंतर अ का नाही यूज केला? म्हणजे जास्त आहेत बुक्स, म्हणून ही हॅज बुक्स किंवा ही हॅज अ ब्लॅक कोट. म्हणजे एक ब्लॅक कोट आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. ओके. आता सपोज हे पिक्चर कार्ड नाहीये तुमच्याजवळ आणि मी तुम्हाला विचारतोय कोण होता फर्स्ट फोटोमध्ये? कोण होता? तर तुम्हाला जर सांगायचं की तो फोटोमध्ये फर्स्ट मध्ये कोण होता? फोटोग्राफर होता. सो तो फोटोग्राफर होता. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं आहे ना? टेल मी. तुम्ही जर बोलताय ही इज अ फोटोग्राफर, तर त्याचा अर्थ होतो तो फोटोग्राफर आहे. आपल्याला बोलायचंय तो फोटोग्राफर होता. एमिजार कट करून तुम्हाला काय वापरायचं आहे? पास्ट मध्ये काय येतं? तर एमिजारच्या ऐवजी वॉज वेअर याचा अर्थ होतो होता किंवा होती किंवा होते. सो मला बोलायचं तो फोटोग्राफर होता. ही वॉज अ फोटोग्राफर. सपोज सांगायचं मला तो फोटो काढत होता. तो काय करत होता? तो फोटो काढत आहे ना, तो फोटो काढत होता. तर एमिजार कट करून मी तिथे वॉज वर वापरणार. ही प्लस ING. एमिजार प्लस वॉजवर प्लस ING चा अर्थ होतो करत होता. करत होता. मग वाक्य कसं येणार? ही वॉज कॅप्चरिंग फोटोज. ही वॉज कॅप्चरिंग फोटोज म्हणजे तो फोटो काढत होता. नेक्स्ट, त्याच्याजवळ कॅमेरा आहे ना बोलायचं मला. आता होता आपल्या समोर तर पिक्चर कार्ड नाही आहे, मग आपण यूज करणार हॅड. हॅडचा अर्थ होतो जवळ होता, त्याच्याकडे होते, त्याचे होते किंवा त्याला होते. क्लिअर? आय होप तुम्हाला कळत असेल मला काय सांगायचंय. मला सांगायचं आहे की जर पास्ट बद्दल बोलायचं असेल तर आपण काय केलं? एमिजार कट केलं आणि वॉजवर वापरलं. ही वॉज अ फोटोग्राफर. त्यानंतर आपण काय केलं? ही वॉज कॅप्चरिंग फोटो. इज कट केलं आणि वॉज वापरलं. ही वॉज कॅप्चरिंग फोटोज. अर्थ होतो तो फोटो काढत होता. ही हॅड अ कॅमेरा. अर्थ होतो त्याच्याजवळ कॅमेरा होता. दॅट्स इट. क्लिअर? मग आपण काय केलं? एका पिक्चर कार्ड वरून 6 स्ट्रक्चर शिकलो. क्लिअर? विल गो फॉर द नेक्स्ट स्ट्रक्चर्स. नेक्स्ट स्ट्रक्चर्स काय? तर सपोज आपल्याला जर आहे ना माहित नाही आणि आपण अंदाज करतोय. सो मला सांगायचं की असेल तो फोटोग्राफर असेल, तर मी इथेच काय यूज करणार माहिती आहे? एमिजार नाही, वॉजवेअर नाही, तर इथे वापरणार विल बी. अर्थ होतो तो असेल. तो फोटोग्राफर असेल. ही विल बी अ फोटोग्राफर. अर्थ होतो तो फोटोग्राफर असेल. जर मला सांगायचंय की तो फोटो काढत असेल तर मी काय करणार? हेच एमिजार आणि वॉजवेअरच्या ऐवजी हाच जो विल बी स्ट्रक्चर आहे तोच लिहिणार मी. विल बी आणि ह्याला फक्त ING ऍड करायचं आहे. दॅट्स इट. मग अर्थ होतो तो फोटो काढत असेल, करत असेल. ही विल बी कॅप्चरिंग, टेकिंग, क्लिकिंग काही वापरा, आपण ING आलं पाहिजे. ही विल बी कॅप्चरिंग फोटोज. आणि जर मला बोलायचं त्याच्याजवळ कॅमेरा असेल, आहे नाही, होता नाही, असेल जर सांगायचं, इथेच मला काय करायचं आहे? फ्युचर आहे. सो विल येणार. आणि कोणता फॉर्म आहे? हॅव आहे ना, मग विल नंतर हॅव येणार. याचा मराठीत अर्थ होतो त्याच्या जवळ असेल, त्याच्याकडे असेल, त्याचे असेल किंवा त्याला असेल. ओके?
त्याला वेळ असेल, त्याला एक बहीण असेल. ओके, सो व्हॉट वी हॅव डन, आपण हे 3 स्ट्रक्चर्स बघितले. अगेन आय एम टेलिंग यू, विल बी मध्ये लाईक ही विल बी अ पेंटर, ही विल बी, शी विल बी, त्या फोटोमध्ये लेडीज होती, सो शी विल बी अ पेंटर, शी विल बी कॅप्चरिंग शी विल बी कलरिंग पिक्चर्स अँड शी विल हॅव कलर्स. ओके, पेंटर. Then photographer, he will be a photographer, he will be capturing photos, he will have camera. Sweeper, he will be a sweeper, he will be cleaning the road and he will have broom. कोण होते अजून, सपोज मला सांगायचं की तो पॉलिटिशियन असेल, सो विल से ही विल बी अ पॉलिटिशियन, ही विल बी गिव्हिंग अ स्पीच अँड ही विल हॅव अ माइक और रिटर्न स्पीच, म्हणजे त्याच्याजवळ रिटर्न स्पीच असेल. सो अगेन आय एम टेलिंग यू, आपण काय काय बघितलं थोडक्यात बघूया. आपण आहे ना तेच फक्त नवीन काय शिकलो तर एमिजार वॉजवर विल बी, आणि जे काही फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं त्याचं एक रिव्हिजन घेतला. सो आपण 3 स्ट्रक्चर्स बघितले. एका फोटोवरून आपण ऑलमोस्ट किती केले, 9 स्ट्रक्चर्स बघितले. फर्स्ट लाईक तो फोटोग्राफर आहे, ही इज अ फोटोग्राफर, तो फोटो काढत आहे, ही इज कॅप्चरिंग फोटोज, त्याच्या जवळ कॅमेरा आहे, ही हॅज अ कॅमेरा. हे जर पास्ट मध्ये बोलायचं असेल तर आपण बोलणार ही वॉज अ फोटोग्राफर, म्हणजे तो फोटोग्राफर होता. ही वॉज कॅप्चरिंग फोटोज, तो फोटो काढत होता. अँड ही हॅड अ कॅमेरा, त्याच्या जवळ कॅमेरा होता. जर मला गेस करायचं आहे तर मी बोलणार ही विल बी अ फोटोग्राफर, तो फोटोग्राफर असेल. जर मला बोलायचं आहे तो फोटो काढत असेल, ही विल बी कॅप्चरिंग फोटोज. आणि जर मला सांगायचं त्याच्या जवळ कॅमेरा असेल, आय वुड से ही विल हॅव अ कॅमेरा. म्हणजेच आपण एका पिक्चर कार्डवरून आपण किती बघितले, ऑलमोस्ट 9 स्ट्रक्चर्स बघितले. ओके, प्रॅक्टिस करा. भले जरी हे बेसिक सेंटेन्स वाटत असतील तरी सुद्धा भरपूर मी बघितले वेल एज्युकेटेड स्टुडंटला साध्या साध्या कन्सेप्ट नाही समजत आहेत, नाही बोलता येतात. ही रियालिटी आहे. लेट इट बी. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह लेक्चर्स ऑन दॅट. मला फक्त सांगायचं आहे, जे प्रामाणिकपणे हे लेक्चर्स बघतायत त्यांना अशा काही कन्सेप्ट पुढे जाऊन कळणार आहेत की जे त्यांनी यांना गेस सुद्धा केलेलं नाही की अरे हा हे नॉलेज आम्हाला येऊ शकतं. सो दिस इज द बेस, आणि मी बेस स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला ग्रामर टीचर नाही बनवणार आहे, बिकॉज दॅट इट्स नॉट दॅट इझी. लेक्चर अटेंड करायला स्टार्ट करा, तुम्हाला पुढे भरपूर कन्सेप्ट कळतील. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. विल सी नेक्स्ट स्ट्रक्चर्स इन नेक्स्ट लेक्चर. बाय गाइस.